नमस्कार. नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत करते. आमच्या सर्वांकडेच असे तेलाचे डब्बे नक्कीच असतात, कारण आपण काय करतो, तेल खरेदी करतो आणि असे डब्बे तेल संपल्यानंतर आपण टाकून देतो, त्याचा काही यूज करत नाही. परंतु आज आपण या तेलाच्या डब्यापासून अतिशय छान आणि सुंदर अशी वस्तू एक तयार करणार आहोत. 2 उपयोग मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तुम्हाला जो पण उपयोग जास्त आवडेल तो तुम्ही या ठिकाणी ट्राय करू शकतात आणि या ठिकाणी आपल्याला जास्त मेहनत घ्यायची देखील गरज नाही. अगदी सोप्या पद्धतीने आपण हे तयार करणार आहोत. त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास आपल्या मित्रपरिवारास नक्की शेअर करा. तर बघा, या ठिकाणी मी सुरुवातीला ज्या ठिकाणी टिक करत आहे तो भाग आपल्याला कट करून घ्यायचा आहे. आता हा जो मधला भाग होता तो मी याच्या आधी एक व्हिडिओ बनवला होता, त्यासाठी मी तो कट केलेला होता. त्यामुळे आता तो भाग तुम्ही कट केला तरीही चालेल किंवा असंच राहून दिला तरीही चालेल, कारण तो ऑलरेडी आता आपल्याला कट करावा लागणारच आहे. तर बघा, दोघंही बाजूनी व्यवस्थित असा तिरकस मार्किंग मी करून घेतलेली आहे. एका पेनने तुम्हाला हे मार्क करायचं आहे. त्यानंतर आता आपल्याला हा जो मार्क केलेला जो भाग आहे तो या ठिकाणी कट करायचा आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की डब्याला कट कशाने करायचं. एक तर तुमच्याकडे धारदार कात्री असेल तर तुम्ही कात्रीने देखील याला कट करू शकतात, किंवा कात्रीने जर कट होण्यासारखा नसेल डबा तर तुम्ही या ठिकाणी चाकूला थोडंसं गरम करून घ्यायचं आहे आणि त्याने देखील तुम्ही व्यवस्थित अगदी आरामात याला कट करू शकतात. आता बघा, माझी जी कातर आहे ती व्यवस्थित डब्बा जो आहे तो कट होत नाही आहे. मी त्यासाठी या ठिकाणी जो चाकू असतो चाकूला गरम करून हा भाग कट केलेला आहे. आता बघा, हा जो वरचा जो भाग आहे कट केलेला, हा देखील आपण यानंतरच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी याचा देखील यूज दाखवणार आहे. त्यामुळे तो वरचा भाग फेकून द्यायचा नाही आहे. परंतु आजच्या व्हिडिओमध्ये आपण हा जो खालचा भाग आपण या ठिकाणी कट केला त्याचा उपयोग कशा पद्धतीने करायचा ते या ठिकाणी बघणार आहोत. आता बघा, या ठिकाणी मी तुम्हाला दोन पद्धती या ठिकाणी सांगणार आहे. पण त्या अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण मी तुमच्यासाठी रोज भरपूर असे यूजफुल व्हिडिओ घेऊन येत असते, जे की फ्री ऑफ कॉस्टवाले असतात आणि रोज उपयोगात येणाऱ्या वस्तू मी तुमच्यासोबत शेअर करत असते. त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आता बघा, या ठिकाणी ज्या ठिकाणी आपण मार्क केलं असं खालचा जो भाग आहे तो असा खाली ठेवून 2 ठिकाणी आपल्याला व्यवस्थित 2 छिद्र पाडून घ्यायचे आहे बघा. आणि त्यानंतर आता याचा यूज कसा करायचा ते बघूया. आपल्याकडे भरपूर असं सामान असतं मेकअपचं वगैरे, जे की ठेवायचं कुठं वेळेवर सापडत देखील नाही. तर अशा ठिकाणी तुम्ही याला बाथरूममध्ये टांगून ठेवू शकतात, किंवा तुमच्या घरामध्ये कुठेही तुम्हाला जिथे वाटेल, मेकअप आरशाच्या ठिकाणी किंवा अदर कुठेही तुमच्या घरामध्ये जिथं तुम्हाला मेकअपचं सामान लागत असेल त्याच ठिकाणी तुम्ही हे टांगून ठेवू शकतात. एकाच ठिकाणी तुम्हाला हे सर्व सामान मिळेल आणि बघा, पसारा देखील दिसणार नाही. अगदी आरामात तुम्ही सर्व सामान एकाच ठिकाणी ठेवू शकतात. किंवा तुम्ही या ठिकाणी तुमचा ब्रश वगैरे किंवा टूथपेस्ट असं सर्व सामान किंवा सेविंग करण्याचं सामान जे असतं ते देखील तुम्ही यामध्ये ठेवू शकता. तुम्हाला बघा, अतिशय छान आणि सोप्या पद्धतीचा हा एक टूल्स आपला या ठिकाणी तयार झालेला आहे. त्यानंतर अजून एक पद्धत मी तुमच्यासोबत शेअर करते आहे. आता बघा, हा जो कट केलेला जो भाग आहे याचा अजून एक उपयोग मी तुम्हाला सांगत आहे. आता बघा, हा भाग जो आहे, जो तळवा आहे, म्हणजे जो खालची साईड होती डब्याची ती खालच्या साईडला ठेवायची आहे. आणि त्यानंतर बघा, आता हा जो साईडचा जो भाग आहे त्या ठिकाणी आपल्याला एक दांडी अटॅच करायची आहे. त्यासाठी आपल्याला 2 छिद्र या ठिकाणी पाडून घ्यायचे आहे. पण त्या अगोदर तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते देखील मला खाली कमेंट्सद्वारे नक्की कळवा, जेणेकरून मला कळेल की माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला ते, आणि त्यानंतर मला तुमचे आभार देखील मानता येईल. आता बघा, मी या ठिकाणी 2 जे छिद्र आहे ते चाकूला गरम करून या ठिकाणी पाडून घेतलेले आहे. आता आपल्याला या ठिकाणी घ्यायची आहे जी मेटलची बांगडी असते, ती बांगडी घ्यायची आहे आणि त्या छिद्रामधून व्यवस्थित अशा पद्धतीने ओवायची आहे. आणि बघा, याला व्यवस्थित पॅक करायचं आहे. अगदी सोपी पद्धत आहे, नक्की ट्राय करून बघा. भरपूर समस्या तुमच्या या ठिकाणी दूर होणार आहेत. आता बाजारामधून आपण काही अशा वस्तू आणायला गेलो की भरपूर असे पैसे आपल्याला लागतात, आणि बऱ्याच महिला अशा आहे की त्यांना नवीन नवीन काहीतरी बनवायची खूप आवड असते. त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा ठरणार आहे. आता बघा, या ठिकाणी ही जी दांडी आहे तुम्ही या ठिकाणी लाकडाची किंवा अशी प्लॅस्टिकची कुठलीही दांडी तुमच्याकडे असेल ती यूज करू शकतात. व्यवस्थित आपल्याला ती दांडी ह्या छिद्रामधून जे छिद्र आपण पाडलेलं आहे ते बांगडीच्या मदतीने व्यवस्थित पॅक करून घ्यायचे आहे. आता याचा वापर कसा करायचा ते बघूया. आता बघा, आपल्या घरामध्ये आपण फरची पुसतो. भरपूर असं पाणी जर कधी तुमच्या घरात सांडलं तर तुम्ही ते पाणी ओढण्यासाठी किंवा पाणी असं भरून टाकण्यासाठी देखील त्याचा यूज करू शकतात. किंवा अजून एक म्हणजे तुम्ही याचा वापर, काही गोष्टी अशा असतात की ज्यांना आपण कचऱ्याला हात लावू शकत नाहीत, घाणवाला कचरा असतो तो देखील भरण्यासाठी तुम्ही अशा पद्धतीचा यूज करू शकतात. बघा, अगदी सोप्या पद्धतीने हे तयार केलेलं आहे.
आणि अजून एक म्हणजे तुम्ही याचा वापर जे आपला केर असतो, कचरा असतो तो भरण्यासाठी देखील तुम्ही याचा सुपली म्हणून वापर करू शकता. तुम्हाला जे पण योग्य वाटेल त्या पद्धतीने तुम्ही याचा वापर नक्की ट्राय करून बघा. खूप सोप्या पद्धती आहे, दोघंही पद्धती खूप मस्त आहे. तुम्हाला यापैकी कुठली पद्धत जास्त आवडली ते देखील मला खाली कमेंट्सद्वारे नक्की कळवा. आणि हो, तुम्हाला माझा हा व्हिडिओ थोडा जरी युजफुल वाटला असेल तर प्लीज एक लाईक करायला विसरू नका, कारण तुमच्या एका छोट्याशा लाईकमुळे मला खूप जास्त मोटिवेशन मिळत असतं.